आणि आता राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको। माझ्या समर्थकांपुढे कोणतेही पद मला मोठं नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। दिवस वनवास भोगलाय। बापरे, वनवास हा शब्द म्हणला तर 5 वर्षाचा असावा कलियुगात वनवास। बाबा, त्या जुन्या काळात होतं 14 वर्ष, आम्हाला 5 वर्षात खूप झालं। का अजून पाहिजे तुम्हाला? पाहिजे का? मग आहेत ना माझ्या बरोबर, कुठेही जाईन तिथं आहेत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटात पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी। विश्वजित कदम जिथे नेतील तिथे जाणार, विशाल पाटलांचं वक्तव्य। विशाल पाटील सांगलीतून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा। ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश। शिंदे गटावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। एखादा खडा इकडचा तिकडे झाल्यानं फक्त फरक पडत नाही। ठाकरेंचा हल्लाबोल तर उद्धव ठाकरेंची भाजपवर खालच्या पातळीवर टीका। सोमय्यांचा विषय आता कशाला काढता? वायकरांवरच्या आरोपांवर शिंदेंचं उत्तर। सोमय्यांच्या आरोपांनंतर 1.5 महिन्यापूर्वी वायकरांवर पडले होते ईडीचे छापे। रवींद्र वायकर स्वेच्छेने शिंदे गटात गेले नाहीत। वायकरांचा निर्णय शासकीय यंत्रणांच्या दबावापोटी। आमच्याशी एकदा चर्चा करताना वायकर भाऊक झाले होते। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिवानी वडेट्टीवार आज दिल्लीत हायकमांडची भेट घेणार। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवारांचा दावा। उमेदवारी मिळण्यासाठी शिवानी वडेट्टीवारांचे प्रयत्न। ओमराजे निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा पक्षनिधी चेकनं दिला। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। तुझं तिकीट तिथं खमक्या म्हणून उभा राहिला, त्या उद्धव ठाकरेला पक्षाला 10 कोटीचा निधी दिला चेकनं, तुझं तिकीट आणलं।